श्रोत्यो नमस्कार. मी आपणाला नरसिंह जयंती या संदर्भात थोडक्यात मी व्रत सांगणार आहे. अतिशय चांगला असं व्रत आहे. श्रीराम जय राम जय जय राम. 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 अतिशय चांगला असं व्रत आहे. त्याला नरसिंह जयंती असं व्रत म्हणलेलं आहे. तर येत्या 21 मेला नरसिंह जयंती आहे. आता हे व्रत कसं करायचं मी तुम्हाला सांगतो. सकाळी उठून सूर्योदयाच्या वेळी एक तांब्याच्या पात्रामध्ये जल पाणी घेऊन व्रताला संकल्प सोडावा. नरसिंह देव देवेश तव जन्मदिने शुभे उपवास करिष्यामि सर्व भोग विवर्जितः. अशा प्रकारचा संकल्प सोडायचा आहे. आणि नदी किनारी जाऊन स्नान कसं करायचे तुम्हाला सांगतो मी. 4 प्रकारची स्नान त्यामध्ये दिले. वराह पुराण आणि नरसिंह पुराण यामधून मी माहिती घेतलेली आहे. त्यानंतर व्रतपरिचय या ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आहे. तर तीळ, गोमय, मृत्तिका आणि आवळा या 4 प्रकारची हे लावून पदार्थ काय करायचे आहेत, स्नान करायचं आहे. म्हणजे नदी किनारी गेल्यानंतर हे पदार्थ सोबत न्यायचे आणि तीळ बारीक केलेले असावेत. शरीराला तीळ लावून पहिल्यांदा स्नान करायचं. दुसरं स्नान जे आहे ते गोमय म्हणजे गाईचं शेण लावून, अंगाला शेण लावून काय करायचं, स्नान करायचं. तिसरं स्नान जे आहे ते मृत्तिका स्नान आहे. नदी किनारची जी माती आहे ती माती अंगाला लावून पुन्हा तिसरं स्नान करायचं. आणि चौथं स्नान जे आहे ते आवळ्याचं चूर्ण किंवा आवळ्याचा कल्क अंगाला लावून काय करायचं आहे, स्नान करायचं आहे. अशा प्रकारे पृथक पृथक अशी स्नानं करायची. दिवसभर क्रोध वगैरे काही करायचा नाही. आणि उपवास करून काय करायचं आहे, पूजन करायचं आहे. तर संध्याकाळी त्यांनी सुवर्ण प्रतिमेवर पूजा करावी म्हणून सांगितलं. आपल्याला सुपारी ठेवून नरसिंह भगवान आणि लक्ष्मी यांची प्रतिमा ठेवून किंवा दोन्हींच्या सुपाऱ्या ठेवून पूजा केली तरी चालू शकते. एका कलशावर अष्टदल कमळ काढायचं तांदळानं आणि त्याच्यावर उदक कुंभ ठेवायचा, म्हणजे पाण्याचा कुंभ ठेवायचा. आणि त्याच्यावर प्लेटमध्ये काय करायचं, पुन्हा थोडं तांदूळ घालून त्याच्यावर 2 सुपाऱ्या ठेवून त्याची पूजा करायची. आणि पूजा केल्यानंतर रात्री जागरण करावं म्हणले. आपल्याला शक्य झालं तर आपण जागरण करू शकतो. दुसऱ्या दिवशी शक्य झालं तर ब्राह्मण भोजन घालावं असं म्हणले. पुन्हा पूजा करून काय करावं म्हणले, ब्राह्मण भोजन घालावं. तर अशा प्रकारचं हे व्रत आहे. तर नरसिंह अवतारामध्ये हिरण्यकश्यपूचा वध केला होता. या संदर्भात एक कथा सांगितली जाते. वराह पुराण त्याच्यामध्ये ती कथा आहे की भक्त प्रल्हाद यांनी विचारलं की या जन्मामध्ये तुमची माझ्यावर एवढी प्रीती का आहे. अशा प्रकारचा प्रश्न नरसिंह भगवान यांना विचारला. त्यावेळी नरसिंहांनी सांगितलं की पूर्वजन्मी तू वासुदेव नावाचा ब्राह्मण होतास
आणि हे वैशाख शुक्ल चतुर्दशीचं व्रत आलं त्यावेळी तू 1 दिवसाचं व्रत असं केलंस की त्या दिवशी काहीही तू खाल्लेलं नाहीस, त्या दिवशी तू पाणी सुद्धा प्यायलेलं नाहीस आणि झोप सुद्धा घेतली नाही. आणि विशेष म्हणजे त्या दिवशी ब्रह्मचर्य पालन केलं. आणि या व्रतामुळं तुझ्यावर माझी या जन्मामध्ये जास्त प्रीती आहे, अशा प्रकारचा उल्लेख पुराणामधून आढळतो. अशा प्रकारे हे साधं आणि सोपं व्रत आहे, तुम्ही करायला काही हरकत नाही. आपण एवढ्यावर थांबूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.